नमस्ते फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज आपण बघणार आहोत ब्रेड रसमलाई घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि काही त्याच्यामध्ये टिप्स पण सांगणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर करा. तर यासाठी साहित्य बघा काय काय घेतलं आहे ते. 20 रुपयाचे ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेड तुम्ही कुठलेही घेऊ शकता, छोटे घेऊ शकता किंवा मोठे घेऊ शकता. इथं 5 चम्मच साखर घेतलेली आहे 1 लिटर दुधासाठी आणि 2 चम्मच हे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे या चम्मचने. आपल्याला आता याच्या कस्टर्ड पावडरमध्ये थंड दूध टाकून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडरमध्ये दूध टाकताना हे थंड दूध टाकायचं आहे, कारण गरम दूध टाकल्यानंतर आपल्या ह्या कस्टर्डमध्ये गिठोळ्या तयार होतात. त्यासाठी अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर जे राहिलेलं दूध आहे ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि गरम करायला ठेवायचं. आणि हे कस्टर्ड आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर अशी दुधात मिक्स करून नाही पावडर टाकली आणि तशीच जर टाकून दिली दुधामध्ये, तर त्याच्या खूप साऱ्या गिठोळ्या बनतात, व्यवस्थितच होत नाही. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलंय. जे दूध ठेवलेलं आहे तापायला, त्याच्यामध्ये आपल्याला एका हाताने चम्मचनी कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि एका हाताने फिरवून घ्यायचं आहे. जर एकदाच जर तुम्ही कस्टर्ड पावडर टाकली तर तेव्हा पण गिठोळ्या तयार होतात. तर अशी प्रोसेस करायची आहे त्याची. अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे दूध घट्ट होऊ द्यायचं आहे. कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे दुधाला घट्टपणा येतो आणि छान टेस्ट लागते. दुधाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता, कमी जास्त करू शकता. पण 1 लिटर दुधासाठी 5 चम्मच साखर ही पुरेसी आहे. जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही. आता साखर टाकून घ्यायची आहे आणि याला कमी गॅसवरती होऊ द्यायचं. फुल जरी गॅस करत असाल तर तुम्ही असं सतत ढवळत राहावं लागतं मग. बुडाला लागलं पाहिजे नाही ही पण काळजी घ्यायची. जाड बुडाचीच कढई घ्यायची किंवा पातेलं घ्यायचं. आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघत आहात आणि कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहात ते सांगा. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. गोडाचा जो पदार्थ असेल त्याला चांगली टेस्ट येते मिठामुळे. तर कुठलाही गोडाचा पदार्थ जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. नंतर आपल्याला तोपर्यंत इकडं ब्रेड कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर जास्त वेस्टेज नाही जाऊ द्यायचे असेल ब्रेड, तर त्याचा फक्त ब्राऊन कलर काढून घ्यायचा आणि तिरकोनी करून जसे समोश्याचा आकार करतो तशा आकाराचे तुम्ही ब्रेड कट करू शकता. मी यासाठी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि छोट्या वाटीच्या आकाराने हे इथं गोल कट करून घेते. जर तुम्हाला फक्त कट करून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर काढून घ्यायचा आणि जर रोल बनवायचा असेल, तर रोलमध्ये लावण्यासाठी थोडीशी साय घ्यायची फ्रेश आणि त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि नंतर त्या रोलला मधोमध लावून घ्यायची. ते पण छान लागतं. मी अशा पद्धतीने बनवणार आहे. नंतर तशी पद्धत तुम्हाला दाखवेल. सर्वच अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवतात का? मला कमेंट करून सांगा. नसन बनवत तर अशा पद्धतीने माझ्या एक वेळेस तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.
एका ब्रेडचे 2 करायला गेले असे गोल तर नाही बनत, तसे एकच बनतात. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना, सेम तशीच बनते ही रसमलाई. तोपर्यंत आपला दूध पण घट्ट होत आहे. बघू शकता घट्ट दूध व्हायला लागलेलं आहे. आणखीन याला 2 मिनिटं होऊ देणार आहे. पूर्ण हे 7 ते 8 मिनिटातच होतं. दूध घट्ट झालेलं आहे. आपल्याला हे दूध आता थंड करून घ्यायचं आहे. थंड दूध झाल्यानंतरच आपल्याला हे ब्रेडवरती टाकायचं आहे. नंतर मी हे टाकून घेतलेत आणि नंतर त्याच्यावर ब्रेड ठेवून घेतलेत. आता याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट कट करून ठेवून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने ड्रायफ्रूट नाही टाकायचे नसेल तर स्किप पण करू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता आपली ब्रेड रसमलाई एकदम परफेक्ट प्रमाणात बनून तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.